सो हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर बघा ना, मला ना बिर्याणीची ऑर्डर आली आहे काय, आणि गेल्या लाईट गेलती जवळजवळ 4:30 वाजता लाईट गेली होती. आणि बघा आता मी ब्लॉग स्टार्ट वैतागले. आता मी तुम्हाला खरं सांगा, एवढा वैताग आलता का नाही, आणि एवढं बोर होत होतं. म्हटलं त्याला ब्लॉग तर बनवूया म्हटलं. आणि असं म्हटल्या बरोबर लाईट आली हा करत. आणि मला ना बिर्याणीची ऑर्डर मिळाली. मला मसाले वगैरे सगळं बारीक करायचं आहे. आणि म्हणजे काय तसंच तसंच सगळं पडलेलं आहे काम माझं. मी काहीच काम केलं नाही आहे. आणि इथे एका साईडला मी तांदूळ वगैरे शिजत घातलेला आहे बिर्याणीसाठी. आणि इकडे रसा वगैरे करायला चिकन वगैरे शिजत घातलेला आहे. आणि एवढं मगापासून बोर व्हायला ना, 4:30 वाजल्यापासून. आत्ता लाईट येईल, मग लाईट येईल. वैतागून म्हटलं चला ब्लॉग तर स्टार्ट करूया. तुम्हाला सांगायला लाईट यायला एवढे लकी आहेत माझं फॅन लोक. तर आणि दुसरी गोष्ट की मला ना असं लय विचार करते काय, ब्लॉग स्टार्ट करताना हे बोलायचं ते बोलायचं, असं बोलायचं तसं बोलायचं, पण काय होत नाही माझ्याकडून. जेव्हा हे ब्लॉग मी स्टार्ट करते का नाही, हे तर टिक 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 चालू होते. मग काय बोलायचं, ह्या 3 मिनटात काय बोलायचं, कसं बोलायचं, असा विषय झाला. आता पण ठरवलं होतं मी बरं का, की बिर्याणीविषयी आणि लाईटीविषयी बोलायचं, की लाईट अशी अशी गेली आणि कधी त्या काय माहिती, आणि मसाले वगैरे राहिल्यात हे सगळं मला दाखवायचं होतं. ते सांगायला आणि लाईट यायला म्हणजे अशी इच्छा आहे की लाईटीची सुद्धा ही मी ब्लॉग बनवू नये आणि व्हिडिओ पोस्ट करू नये, अशी इच्छा आहे. आणि हे आमचं एक काय म्हणतात, मोबाईलसाठी रडारे कार्टून मोबाईल पाहिजे झाला आहे. आता ती पण मोबाईल बघत बसलेली, मला कंटाळा आला. म्हटलं ब्लॉग्स तर स्टार्ट करूया म्हटलं, ब्लॉग तरी बनवूया. त्यावर लाईट पण आली. असं वाटतं की कुणाची इच्छा नाही आहे मी व्हिडिओ बनवावा आणि पोस्ट करावा. बरं असं दे, आत्तापर्यंत एवढंच. लाईट आल्या, मसाला करून घेते. ऑर्डर आहे बिर्याणीची 3 किलोची. आणि कधी अनेक 3-4 दिवसांना अनेक ऑर्डर मिळणार आहे. ती खूप मोठी आहे जेवणाची. आणि तर मिळाली तर खूप चांगलीच गोष्ट आहे. आणि बघूया. बाय. तुमच्यामुळे मला लाईट पण आल्या, कामावरून घेते पहिला. बाय.